स्ट्राईक वरती येतो तुषार, नॉन स्ट्राईक वरती येतो राजेश, गोलंदाजीसाठी आला तो वैभव, संघाकडून पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो राजेश, वैभव वैभव टू तुषार, पहिला चेंडू सुंदर रीतीने खेळायचा प्रयत्न होता, एक धाव निश्चित प्राप्त होते, एका धावेने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय तिथे संघाकडून. राजेश स्ट्राईक वरती तो राजेश, सामना करणार वैभव याचा, पहिला चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. वैभव सज्ज होतोय, तुषारच्या बॅटमधून निघाला होता चेंडू, खरोखर सुंदर मारला होता, एक धाव निश्चित प्राप्त होते, दोन धावा प्राप्त होत्या, दोन धावानंतर संघ धावसंख्या धावून पोहोचते 4 या धावसंख्येवरती. मात्र तुषारच्या बॅटमधून निघतोय खणखणीत दणदणीत षटकार, सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते तुषारच्या बॅटमधून. 6 धावा मिळतात आणि 6 धावेनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 10 वरती. पुन्हा वैभव सज्ज होतोय तुषारसाठी, हा सुद्धा सुंदर टप्प्यामध्ये चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पार 6 धावांसाठी. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार लगावलेत तुषार याने. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते ती तुषार कडून. आता मात्र तेवढा सुंदर रीतीने कमबॅक केलाय वैभव. दरम्यान षटक संपतंय, एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचले 16 या धावसंख्येवरती. आता मात्र संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तो प्रितेश पंतांच्या उजव्या बाजू मारा करण्यासाठी सज्ज होते प्रितेश. मात्र सुंदर चेंडू होता, काही न समजलेला. राजेश याला निघाल चेंडू निघतोय.
एका बाजूला षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा तुषार, दुसऱ्या बाजूला वैभव, दुसऱ्या बाजूला येतो राजेश. आता मात्र स्ट्राईक वर येतोय तुषार, ज्याने षटकार चौकार लगावले होते. आता बघूया या गोलंदाजाचा कसा रीतीने फायदा घेतो प्रितेशचा. सुंदर चेंडू मारलेला आहे, चेंडू खाली स्वतःच गोलंदाज येतोय प्रितेश. एक धाव मिळते, एक धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावसंख्येवरती. काही संत गतीने चाललेला सामना कमबॅक करून देतो तो प्रितेश. सुंदर चेंडू कव्हरच्या वरून मारेला. आता मात्र जातोय खणखणी दणदणी चौकार. 4 धावा निघतायत त्या राजेशच्या बॅट मधून. पुढे प्रितेश सामना करणार राजेश. राजेशच्या बॅट मधून निघायला खणखणीत दणदणी षटकार. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवरती. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते राजेश आणि तुषार या दोघांच्याही बॅट मधून. पहिल्या षटकाचा समाचार घेतला होता तुषारने, आता दुसऱ्या षटकाचा समाचार घेतोय राजेश. षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय, मात्र तेवढेच कमबॅक सुद्धा पाहायला मिळतंय प्रितेश कडून. दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 28 धावसंख्या. साहिल संघाकडून तिसरं आणि शेवटचं षटक घेऊन तो साहिल. सामना करणार तुषार. तुषारच्या बॅट मधून निघालाय आता मात्र खणखणी दणदणी षटकार. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते ती तिशे संघाच्या या दोन्ही सलामीवीरांकडून. दोन्ही फलंदाज खरोखर सुंदररित्या फटकेबाजी करतायत. तुषारच्या बॅट मधून निघायला हा तिसरा षटकार होता. पुन्हा एकदा साहिल सामना करणार तुषारसाठी. पुन्हा एकदा लावून दिलाय, चेंडू जातोय 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकारसाठी 4 धावा मिळत आहेत. या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 38 धावा. मोठं धावपळक इथे पाहायला मिळते या सामन्यामध्ये. सुंदर चेंडू, आता मात्र चेंडू हवेमध्ये जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय स्वतः गोलंदाज, आणि आता मात्र झेल टिपलाय. तुषार तंबूत परततोय. मोठा धक्का मारावा लागेल तिसे संघाला. विशाल तुषार याची जागा घेण्यासाठी गेलाय तो विशाल. शेवटचं षटक चालू आहे, हाणामारीचं षटक चालू आहे. धाव
धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले. आता मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागेल. मात्र तेवढाच खंबीर उभा येतो. साहिल पुन्हा एकदा विशाल सुंदर फटका. आता मात्र गॅप मध्ये जातोय. खणखणी दणदणी चौकार. पुन्हा एकदा साहिल स्लोअर चेंडू होता. जज केलाय आणि खेचलाय सीमा रेषेबार. षटकारासाठी विशालच्या बॅटमधून आणला हा षटकार. धावसंख्या झाली 48. तिसरा आणि शेवटचं षटक हाणामारी चालू आहे. आता मात्र पुन्हा एकदा लगातार तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार लगावलाय विशालच्या बॅटमधून निघालेला. आणि या शेवटच्या चेंडूवरती षटकारानंतर निर्धारित 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 54 धावा. 55 धावांचं लक्ष ठेवलंय ते नारद खिरकी संघासमोर. यानंतर होणारा सामना श्रीरामवाडी क्रिकेट संघ तनाली आणि जाखमादा सावली. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतो की आपण समायोजन कक्षाच्या दिशेने यायचंय आणि नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचाय. चला नारद खिरकी संघाकडून सलामीवीर संकेत आणि प्रणित. यानंतर होणारा सामना श्रीरामवाडी क्रिकेट संघ तनाली आणि जाखमाता सावली. दोन्ही संघांच्या संघनायकाला दुसरा पुकार आहे.
आपण समालोचन कशा दिशेने यायचंय, नाणेफेक करून जायचंय. मुन्ना नाणेफेकीसाठी यायचंय. संकेत आणि प्रणित पंचावन्न धावांतर लक्ष घेऊन उतरला येतो नारद खिळकी संघ. सलामीवीर संकेत, स्ट्राइक वर संकेत, नॉन स्ट्राइक वरती येतो प्रणित आणि गोलंदाजीसाठी आला येतो महेश. पुन्हा एकदा महेश सामना करणार. संकेत पंतांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सुंदर चेंडू जातो हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतो आणि झेल बाद होतोय. संकेत पहिल्याच चेंडूवरती झेल बाद होऊन तंबूत परततोय. मोठा धक्का म्हणावा लागेल नारद खिळकी संघाला. संकेताची जागा करण्यासाठी गेला तो साहिल. साहिल पहिल्याच चेंडूवरती संकेत तंबूत झाल्यानंतर संकेताची जागा घेण्यासाठी गेला तो साहिल. आता बघूया कोणत्या रीतीने समाचार घेतो गोलंदाजाचा. पहिला चेंडू सुंदर रीतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी आणि या 4 धावेने नारद खिळकी संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू साहिलच्या बॅट मधून निघालाय. लाईनमन धावा सांगायच्या आता त्या लाईनमन. चौकार 4 धावा. या 4 धाव्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. बघा लगातार पहिल्या 2 चेंडू होती लगातार 2 चौकार ठोकलेत. साहिल याने खरोखर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते साहिल इकडून. महेश पुन्हा एकदा साहिल साठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू होता त्याने सुंदरतेने खेळायचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू निघतोय. कमबॅक करतोय साहिल, कमबॅक करतोय महेश. महेश सुंदर चेंडू आत्ता मात्र स्वतः पडलाय मात्र चेंडू फिरकावून दिलाय. सीमारेषे पार 4 धावांसाठी तिसरा चौकार येतोय तो साहिलच्या बॅट मधून. प्रशांत गुरव मुन्ना समायोजन कशा दिशेने यायचंय. प्रशांत गुरव मुन्ना पुन्हा एकदा महेश टू साहिल. 2 षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. सुंदर फटका होता आता मात्र चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक हा सुद्धा झेल जमलेला दान होतोय. काहीशी मिसफील्ड होते दरम्यान 1 धाव मिळते. दरम्यान पहिलं षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 13. प्रशांत गुरव मुन्ना
जरा लवकरात लवकर समायोजन कशा दिशेने यायचंय. प्रशांत गुरव मुन्ना. मुन्ना लवकर यायचंय. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो राजेश. उंच असा खेळाडू. पाहूया कोणत्या रीतीने गोलंदाजी करतोय. यॉर्करचा चेंडू आणि त्रिफलाचित केलाय. बोल्ड होतोय तो साहिल जो चौकार लगावत होता. आता मात्र साहिल तंबूत परततोय. मोठा धक्का, दुसरा धक्का बसतोय तो नाथ खिडकी संघाला. प्रितेश साहिल याची जागा घेण्यासाठी आला तो प्रितेश सामना करणार राजेशचा. दोनचा असा गोलंदाज राजेश. पंतांच्या डाव्या बाजून मारा करतो राजेश. यॉर्करचा चेंडू हा सुद्धा त्रिफळाचित होतोय. आता मात्र तिसरा धक्का बसतोय प्रितेशच्या स्वरूपात. प्रितेश तंबूत परततोय. यॉर्करचा चेंडूचा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राजेश कडून. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करून घेतो तो राजेश. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. निलेश बॅटिंग साठी आला होता. निलेश सुंदर चेंडू होता. निर्धाव निघतोय चेंडू. 55 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय नाथ खिडकी संघ. आता मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल नाथ खिडकी संघाच्या फलंदाजांना. राजेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके खेळू देत नाहीये. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मेडनवर टाकतोय बघा. खरोखरच सुंदर. पहिल्यांदाच या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये पहिली ओव्हर म्हणावी लागेल मेडनवर एकही धाव न देता 2 विकेट घेतल्या आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राजेश कडून. 2 षटक संपतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 13 धावा. 55 धावांचं लक्ष्य आहे. धावा झाले 13. संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय तो बॉलर्स नेम सागर. आणि सामना करणार आता मात्र प्रणित जो सलामीसाठी आलाय. सागर टू प्रणित. 55 धावांचं लक्ष आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. यॉर्कर चेंडू खोलव्या टप्प्यातला चेंडू काही न समजलेला.
सागर टू आता मात्र निलेशच्या बॅटमधून निघाला खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा मिळतात. 4 धाव्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 55 धावांचं लक्ष आहे. आता मात्र कुठेतरी एकतर्फी सामना जिंकायच्या दिशेने जातो तिसे संघ. सुंदर चेंडूचा तेवढा सुंदर त्याने खेळून काढलाय कव्हरच्या दिशेमध्ये. एक धाव निश्चित प्राप्त होणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करा का बघायचा नाही. शेवटचा चेंडू असेल मला वाटतं या षटकातला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली तिसे संघाकडून. तेवढी सुंदर फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळाली होती या तिसे संघाच्या फलंदाजांकडून. दरम्यान षटक संपतंय. विजयी संघ होतोय तिसे. विजयी संघाचा